नमस्कार शेतकरी मित्रांनो 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, घेऊया आपण ही सविस्तर माहिती जाणून. तर मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023-24च्या रब्बी हंगामासाठी 245.41 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून आतापर्यंत 12.93 कोटी रुपये खात्यात वळती झाले आहेत. तर मित्रांनो, उर्वरित 112.29 कोटी रुपये नुकसान भरपाई पुढील 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, असे विमा कंपन्यांनी लेखी कळवले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे. रब्बी 2023-24 या हंगामासाठी 1,35,551 शेतकऱ्यांना 245 कोटी 41 लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी 92-72 शेतकऱ्यांना 12 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई वितरित झाली आहे. तर मित्रांनो, आता 47,700 प्रीमियम रकमेच्या 110% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई उर्वरित केली असून उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम पीक विमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. हा निधी मिळवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे. खरीपासाठी 138 कोटी वितरण गेल्या वर्षातील खरीप हंगामासाठी पीक विमा कंपन्याने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2,95,313 शेतकऱ्यांना 292.15 कोटी रुपये भरपाई मंजूर केली होती. त्यापैकी 2,24,498 शेतकऱ्यांना 138 कोटी 51 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, रकमेच्या 110% भरपाई कंपनीने वितरित केली असून उर्वरित रक्कम पीक विमा कंपन्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे, असे कंपन्यांनी कळवल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उपसंचालकांनी दिली आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.